चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कामकाळ वेग कामकाळ वेग यावरला आपण क्वेश्चन बघणार आहोत. तो क्वेश्चन कसा आहे व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न समजून घ्या. जर 15 मुली किंवा 6 स्त्रिया एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. बघा, कामावर 15 मुली लावा किंवा 6 स्त्रिया लावा, ते काम किती दिवसात करतात? 20 दिवसात. तेच काम 8 स्त्रिया आणि 6 मुली मिळून ते किती दिवसात पूर्ण करतील? ते काम असेल तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? चला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला याचं उत्तर कसं काढायचं काय ते व्यवस्थित सांगतोय. सरळ असतं. सुरुवातीला काय दिलेली माहिती आहे ते सोडवा. 15 मुली आहेत, इथे वाटलं असतं मुली स्त्रिया आणि काय दिवस. सर्वप्रथम काय दिले ते बघा. 15 मुली आहेत, 6 स्त्रिया आहेत, 20 दिवसात काम. त्याच्यानंतर 8 स्त्रिया आहेत, स्त्रिया खाली स्त्रिया घ्या, मुली खाली मुली. ते किती दिवसात करतील असा प्रश्न आहे. सोडवायचंय कसं या प्रश्नाला व्यवस्थित लक्ष द्या. मी तुम्हाला 2 पद्धती सांगतो, जी व्यवस्थित वाटली की योग्य वाटली त्याचा प्रॅक्टिस करायची. तर सर्वप्रथम याला काय करायचे बघा, लक्ष द्या. याला सोडत असताना अंशामध्ये या सर्वांचा काय करायचे? गुणाकार करायचे. मग गुणाकार काय असेल? 15 गुणिले 6 गुणिले 20 भागिले यांचा क्रॉस गुणाकाराची बेरीज करायची. यांच्या क्रॉस गुणाकाराची बेरीज करायची. 15 आणि 8 यांचा गुणाकार काय होईल? 120. 15 8 120 आणि 6 गुणिले 6 किती रे? 36. बेरीज करा. 6 3 आणि 2 5 1 ला 1. त्याच्या भागाकारात काय आहे? 156. काय आलं? 156. 156 याला भाग द्यायचा. भाग काय जातो? कशाने जातो बघा लक्षात. तर आपण 4 ने भाग देऊ शकतो. जातो का 4 ने? नाही जात, सोडून द्या. आपण 3 ने भाग देऊ. 3 5 15, 3 2 6, 3 2 6. आता 4 ने भाग जातो. 4 1 4, 1 उरला, 4 1 12, 4 पंचे 20. आता अंश आणि छेदक खाली भाग जात नाही. 5 2 10, 10 गुणिले 15 काय तरी 150. काय तर 150. 150 ला कशाने भाग द्यायचे? 13 ने. 13 1 13. त्याच्यातले 13 कटले, उरले 2 झाले 20. पुन्हा 13 1 13, उरले किती? 7. छेदामध्ये काय? 13 दिवस. बघा विद्यार्थी मित्रांनो, कसा प्रश्न सोडवायचे व्यवस्थित पुन्हा एकदा बघा. 15 मुली किंवा 6 स्त्रिया एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 स्त्रिया आणि 6 मुली मिळून किती दिवसात पूर्ण करतात? मग काढायचंय कसं? दिलेली काय माहिती आहे? 15 मुली आहेत, 6 स्त्रिया आहेत, 20 दिवसात करतात. नंतर कामावर 8 स्त्रिया आणि 6 मुली ते काम किती दिवसात पूर्ण करतात? याला सोडवत असताना काय करायचे? जे अंशात पूर्ण माहिती दिली त्याचा गुणाकार करायचे. 15 गुणिले 6 गुणिले 20 आपण वरी अंशात गुणाकारात घेतलं. छेदामध्ये 15 आणि 8 यांचा गुणाकार आणि 6 आणि 6 यांचा गुणाकाराची आपल्याला काय करायचे? बेरीज करायची. मग 15 8 120 आणि 6 6 36 यांची बेरीज केली तर 156 काय ते भागाकार. याने याला भाग द्या तर भागाकार काय तो 11.713 दिवस. चला ही झाली पद्धत. त्यानंतर दुसरी पद्धत सांगतो विद्यार्थी. ही थोडी मोठी वाटली, ही जर मोठी वाटली तर मी तुम्हाला बारकी सांगतो. आपल्याकडे बारकी फेमस आहे, बारकी. चला आता बारकी म्हणजे नेमकं काय? काय माहिती दिली होती? 15 कोण होत्या? मुली किंवा 6 कोण आहेत? स्त्रिया
ते काम किती दिवसात करतात? 20 दिवसात. किती दिवसात? 20 दिवसात. म्हणजेच आता कामावर बोलायचं, 15 मुली कामावर लावल्या तरी ते काम किती दिवसात करतात? 20 दिवसात. 6 स्त्रिया जरी कामावर लावल्या तरी ते किती दिवसात करतात? 20 दिवसात करतात. पण आपल्या कामावर कोणाला लावायचे? 8 स्त्रिया आणि 6 मुली या दोघींना पण कामावर लावायचे. यांचा रेशो काय आहे बघा. याला भाग जातो कशाने? 3 ने. 3 पाचे 15 आणि 3 दोन्ही 6. 5 स्त्रिया जेवढं काम करतात, सॉरी 5 मुली जेवढं काम करतात तेवढंच काय रे? 2 स्त्रिया करतात. बघा 5 मुली जेवढं काम करतात तेवढं किती? 2 स्त्रिया काम करतात. मग कामावर आपल्याला लावायचे 8 स्त्रिया आणि 6 मुली. आपल्या 6 मुलीच्या बदल्यामध्ये स्त्रिया घेता येत नाही, कारण की एका मुलीसाठी सॉरी 5 मुलीसाठी किती स्त्रिया येतात? 2 मुल्या. 2 स्त्रिया आहेत, 5 मुलीसाठी 2 स्त्रिया आहेत. मग आपल्याला काय करायचे? लक्ष द्या, या स्त्रीच्या बदल्यामध्ये आपण मुली घेऊ. स्त्रीच्या बदल्यात मुली घेऊ. यांचा रेशो काय आहे बघा लक्ष द्या. 8 स्त्रियांच्या बदल्यात आपण मुली घेऊ. यांचं रेशो काय करायचे? गुणाकाराचं व्यस्त करायचे. 2 ने भाग द्यायचं, 8 ने 5 ने गुणाकार करायचं. 2 * 2 2 चौक 8 4 पंचे काय? 20. काय घेतलं? 4 पंचे 20. बघा व्यवस्थित समजून घ्या. 20 काय घेतल्या? हे 8 स्त्रिया कामावर न लावता आपण 8 स्त्रियांच्या बदल्यात किती मुली घेऊ शकतो? सॉरी किती मुली घेऊ शकतो? 20. आणि हे मुली किती येतात? 6. 20 आणि 6 काय झाल्या? 26. मला सांगा 15 मुली जर 20 दिवसात काम करत असतील तर या 20 आणि हे 6 काय झाले रे? 26 किती दिवसात करतील? मग 15 गुणिले 20 भागिले 26. बघा 15 गुणिले 20 भागिले 26. आलो आपण तिथंच. 2 * 2 2 * 2 2 त्रिक 6. अंशात 15 गुणिले 10 150. 150 भागिले 13. याला जर भाग केला तर आताच आपण भागाकार केला. 13 * 1 13 उरला 1. पुन्हा 13 * 1 13 उरले 7. छेदामध्ये किती? 13 दिवस. चला विद्यार्थी मित्रांनो, ही बारकी आणि मोठी जी वाटली ती पद्धत घ्यायची. व्यवस्थित बघा लक्ष द्या. मी पुन्हा बारकी पद्धत सांगतोय. 15 मुली किंवा 6 स्त्रिया एक काम 20 दिवसात करतात. 15 किंवा म्हणजे आपली दिलं मी 6 20 दिवसात करतात. यांचा रेशो आहे संक्षिप्तरित्या 2 ने भाग दिला आपण 3 ने 3 पाचे 15 3 दोन्ही 6. त्यांचा रेशो आहे 5:2. काय आहे? 5:2. मग 5 स्त्रिया जेवढं काम करतात, सॉरी काय 5 मुली जेवढं काम करतात तेवढंच 2 स्त्रिया काम करतात. बघा याला भाग दिलं 3 ने 3 पाचे 15 3 दोन्ही 6. मग 5 मुली जेवढं काम करतात तेवढंच 2 स्त्रिया करतात. मग कामावर लावायचे 8 स्त्रिया किंवा 8 स्त्रिया आणि काय रे? 6 मुली. मग आपल्याला करायचे काय? या 8 स्त्रियाच्या बदल्यात मुली घ्यायच्या. मग मुली कशा घेणार? 5 मुली बरोबर 2 स्त्रिया. म्हणजे 5 बरोबर 2 5 बरोबर 2 5 बरोबर 2 असे 4 वेळा होईल. म्हणजेच या 8 ला 2 न भाग द्यायचं, इकडे 4 ने गुणाकार करायचं, तर किती येतील? 20 मुली. म्हणजे 20 मुली आणि 6 मुली 20 आणि 6 26. मग 15 मुली जर 20 दिवसात काम करत असतील तर 15 गुणिले 20 भागिले काय? 26. याला भाग द्या, उत्तर येते 11.713 दिवस. दोन्हीही पद्धतीने उत्तर येते. तुम्हाला जे वाटलं त्याची प्रॅक्टिस करा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.